गुड मॉर्निंग फ्रेंड्स. डे 2. काल रात्री 10:30 वाजता देवगडला पोचलो. आजचा प्लॅन अजून बंद काय ठरला नाही, पण 2-3 बीच फिरायचा तरी प्लॅन आहे. बघूया आता किती वाजता निघतोय. आज आम्ही चाललोय देवगडच्या बीचवरती मजा करायला. या साहेब या. लिंगायत इट्यापासून देवगड किती किलोमीटर आहे? 15. देवगड किल्ला, देवगड बीच आहे. आता तिथे जाऊन आम्ही मस्त पवनचक्की वगैरे बघणार आहे. पण पहिलं मध्ये आम्हाला आमच्या एका रिलेटिव्हकडे पण जायचं आहे. रिलेटिव्हकडे गेल्यानंतर आम्ही मग देवगड बीचवर जाऊ. चला जाऊया देवगड बीचला. आता आम्ही आलो आहोत वाईफच्या मामाच्या घरी आलो. यांच्या आजोबांचं घर, आजोबांनी बांधलेलं घर. खूप जुनं घर आहे. तुम्ही देवगड सिटीमधनं यायचं असेल तर थोडं एसटी डेपोच्या बाजूनीच एक राईट आहे, लेफ्ट आहे सॉरी, लेफ्टने आतमध्ये आलाच की तुम्हाला 3-4 बीचची नावं मिळतील. आम्ही निघणार आहोत पवनचक्कीला. येस. चला आपण देवगडचा बीच फिरूया. खूप शांतता आहे, चांगली क्लीननेस आहे, व्हाईट सँड आहे, काहीच घाण नाही आहे बीचवरती. आणि हे समोर पवनचक्की आहे. रात्रीचे पवनचक्की बघायला खूप चांगलं वाटतं. इथे ज्या शिड्या दिल्या आहेत त्या शिड्यांवरती ना खूप लाईटिंग केलेली आहे आणि रात्रीचं खूप बघायला मजा येते.
आता आम्ही चाललोय पवनचक्कीवरती. पवनचक्कीवरती बीचवर नेण्यासाठी खूप चढ उतार आहेत. बाईकने असाल तर खूप व्यवस्थित या. आणि ह्या पवनचक्की दिसत आहेत. जातो आपण, पोचूच आता. आम्ही खालून बीचवरनं खाली धावत धावत वरती आलो आहे, कारण सनसेटची वेळ झाली आहे आणि तो मिळेल की नाही मिळेल माहीत नाही. म्हणून आता मी टाइमप्लससाठी गोप्रो तो लावला आहे. हा बघा, हा सनसेट, हा आमचा शानू आणि ह्या पवनचक्क्या आणि हा चंद्र आणि हा खाली बीच आहे. बीचवरून तुम्हाला वरती यायचं असेल तर इथे गार्डन आहे आणि गार्डनच्या बाजूला सगळ्या पवनचक्की आहे. इथे सगळं बसायला वगैरे सोय केली व्यवस्थित. तुम्ही येऊन व्यवस्थित बसू शकता, खाऊ शकता. पुढे वडापावची सोय आहे, टॉयलेटची पण सोय केलेली आहे तिकडे. पाणी वगैरे सगळं व्यवस्थित आहे आणि ते लाईनीत सगळ्या पवनचक्क्या दिसत आहेत बघा. आणि तिथे एक बोट आहे खाली समुद्रावर चालते ती. तो पहा सनसेट. बघ